सामना लगेच सामना चालू करायचा आहे. पंच शेवटचा सामना आजच्या दिवसामध्ये आहे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल मंगेश दादा वाकडेकर रायगड जिल्हा अध्यक्ष आपण पाहू शकाल. त्यांच्या समवेत जगदीश दादा मुकादम, गणेश दादा भोपी असतील, नितीन चौधरी बारकू असतील, त्यांचं देखील आपण करूया. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहू शकाल प्रशांत घरत बारकू यांचं देखील करूया. स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. जाऊया ग्राउंड मध्ये. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक दलासाठी गोलंदाज स्वतः संघाचा संघनायक ज्याने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला होता तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल नारपोली संघाचा. या मॅच मध्ये साथी गुणलेखक मित्र जगदीश बोरा असतील. पहिला चेंडू गोलंदाजचा आपण पाहू शकाल. डिक्लेअर झोन मध्ये गेले. पंचांचा इशारा. एकेर डावेने इथे मात्र फलंदाजी करत असलेला संघ आपण पाहू शकाल. वशिनी संघाचे एक धाव पलकावरती लागले गेले दिनेश पाटील. यावेळेचा चेंडू चांगला चेंडू होता. चेंडू बॅटला प्रेस करत असताना थोडेसे जमिनीला गुदगुल्या केल्यात. एकच धाव मिळेल. स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतील, उचलतील. एकच धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मधील टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजेच 2 चेंडूंचा खेळ संपलाय. बिनगडी बाद वशिनी संघ राहून पोहोचला 2 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर आपण पाहू शकाल दिनेश. यावेळेचा चेंडू एस डिक्लेअर झोन मध्ये अजून एक चेंडू गेलाय. एकेर धावेने टीमची धावसंख्या 3 धावा. धाव फलकावरती वशिनी संघ. नक्कीच चांगली गोलंदाजी दिनेश नामक या गोलंदाजच्या माध्यमातून होत्या. त्याच दरम्यान कौस्तुभ टकले यांचं देखील इथे आगमन झालंय. तुमचं देखील शुभागमन झालंय. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. नेक्स्ट बॉल दिनेश. 3 चेंडूंचा इथे खेळ संपलाय. बिनगडी बाद 3 धावसंख्या आपण पाहतोय वशिनी संघाची मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा मानस. इथे मात्र टप्पा पारला. थोडासा चेंडू खाली राहिला. फलंदाजाला मात्र चेंडू समजला नाही. नेताव चेंडूची ते सांगता झाली. नेताव चेंडूच्या सांगतेनंतर टीमची धावसंख्या तिथे स्थिर असेल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 3 धावा. धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल. यावेळेचा चेंडू फोर लाईनचा चेंडू होता. स्वतः गोलंदाज चेंडू वरती येतील. स्वतःच्या फॉलोथ्रू इथे मात्र चेंडू अडवला गेलाय. निर्धाव चेंडूचे अजून एक सांगता झाले. टीमची धावसंख्या तिथे स्थिर. बिनगडी बाद 3 धावा. नेक्स्ट बॉल. यावेळेस मोठा फटका मारण्याचा मानस होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. डिक्लेअरच्या माध्यमातून मिळाली एकेर धाव आणि पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 4 धावसंख्या. आमच्या साथी गुणलेखक मित्र समालोचक म्हटलं तर त्यांच्या पाठीचा कणा जगदीश भोईर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आज दिसतात. त्यांचं देखील आपण करूया कौतुक. हार्दिक स्वागत त्यांचं देखील असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवर पाहुणे लागले या स्पर्धेला. त्यांचं देखील आपण करूया स्वागत स्वागत स्वागत. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज वापरला होतो दिनेश नामक पहिला होता. तदनंतरचा गोलंदाज नारपोली संघावरून वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरा षटक आणण्यासाठी गोलंदाज निर्भय नामक गोलंदाज. पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. पंच संगम भुईरांचा इशारा ते एकेर धाव आणि 1 धावेच्या मध्ये टीमची धावसंख्या टोटल 5 धावा. धाव फलकावरती आपण पाहू शकाल. नक्कीच आपण पाहू शकाल जयमल्हार हॉटेलचे मालक जगदीश दादा मुकादम हे देखील आपल्याला भेट दिली इथे या स्पर्धेसाठी. यावेळेचा चेंडू पहा चांगला सुरेखरित्या पेच केलं होतं. चेंडू निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता होते. काय लाजवाब गोलंदाजी केलेत.
निर्भय नामक याने पहिल्या चेंडूवरती एकदा दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज निर्भय याने. नेक्स्ट बॉल. यावेळेचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतील. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते आणि फंबलिंगचा फायदा मिळतोय फलंदाजी करत असलेला वशिनी संघाला. फॉरन चौकार आणि चौकारच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 9 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. 9 धावा धावपल करता आपण पाहू शकाल. 9 धावा धावपल करता आपण पाहू शकाल. 3 चेंडूचा खेळ संपला या षटकामधला. 9 धावा. नेक्स्ट बॉल. यावेळेचा मारण्याचा प्रयत्न पंच लेग बाईच्या माध्यमातून मिळते एक धावाने. एका धावेने टीमची धावसंख्या पहिलं दशक मार्गस्थ 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ते म्हणजे फलंदाजी नाणेफेकी हारल्यानंतर फलंदाजी करत असलेला वशिनी संघ आपण पाहू शकाल. 10 धावा धावफलकावर त्या. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज निर्भय नामक गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळेचा चेंडू आणि ते मात्र पहिला गडी बाद वशिनी संघाला भेटतोय. 10 या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हलियन. डीजे नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वशिनी संघाचा आपण पाहू शकाल. चला फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आलेल्या आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करत असताना 1 गडी बाद केलाय नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इनेट नंबर 3. यावेळेचा चेंडू टप्पा पडला. थोडीशी उचली घेतली. इथे मात्र फलंदाज चेंडू समजला नाही आणि इथे मात्र षटक क्रमांक दुसरा संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वशिनी संघ जाऊन पोहोचलाय. तो म्हणजेच 1 गडी बाद 10 धावसंख्या. या पुढचा धावतो वर्णन आमचे समालोचक मित्र प्रज्योत. थँक्यू मॅडी दादा यांचा आवाज अगदी आपण ऐकला. नाईटची टुर्नामेंट अगदी सीझन मध्ये पार पडली. त्यामध्ये मॅडी दादांनी खूप खरं तर एंटरटेनमेंट केलं होतं. मॅच कडे जाऊया. तब्बल अगदी आपण पाहतोय टार्गेटचा अगदी विचार केला. टोटल अगदी 30रं षटक आणि धावसंख्या 10 आहे धावपटलावरती. रन्स 12 धावा धावपटलावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अतिशला आपण पाहतोय. ऑन साइडला फटका. टू फॉरवर्ड स्क्वेअरच्या रिझन मध्ये फिल्डर येथे लोकसलतील फेकतील. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांच्या मधोमध एक चांगली धावगती आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या पुढे सरसताना टोटल 14 धावा धावपटलावरती आहेत. यापुढेचा फटका. हवेमध्ये बॉल. फिल्डर अगदी बॉल रोमॅन्स झोन मध्ये चेंडू सेफ लँड होतो आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कंप्लीट केलं जात आहेत.
ती 1 धाव. 15 रन्स, 15 धावा त्या पटलावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. दोन चेंडू बाकी आहेत का पंच? ओके. यावेळेस अगदी चूक लाईन अचूक लेंथ आणि तदनंतर मात्र अगदी हा डॉट बॉल पाहायला मिळेल. शेवटचा बॉल टार्गेट सेटिंग बॉल या पहिल्या सत्रात येईल. अंतिम चेंडू ऑन साइडला फटका सजवलाय. मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत. उचलतील फेकतील दुसरीचा प्रयत्न, फलंदाज होईल बाद. सत्र संपेल पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना संघाची धावसंख्या वशिंग्टन टीम जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. 17 धाव्यांचं टार्गेट, 17 धाव्यांचं लक्ष. बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये टीम पाहायला मिळेल ती म्हणजे नारपोली टीम. ओके. 17 धावा झाले टोटल. 18 धाव्यांची गरज, माफ करा. एका बाजूने नारपोली टीम, एका बाजूने वशिंग्टन टीम. 18चं टार्गेट, 18 बॉल टू रन्स असं इक्वेशन, असं टार्गेट. एक साधं सोपं टार्गेट, परंतु इथून एक दमदार बॅटिंग, एक ताकदवर अगदी एक ताकदीची गोलंदाजी स्वीकारली तर या धावा देखील मागण्या ठरतील. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. उतरताना 18 धाब्यांचं टार्गेट. पहिला बॉल उंच हवेमध्ये उडालाय. फिल्डर जज करतायत, एफर्ट चांगले राहिलेत, परंतु अंतिम क्षणाला बॉल उसली घेतले डिक्लेअर झोन मध्ये. सिंगलला मात्र ती सुरुवात, सिंगल अकाउंट ओपन केलं जाईल टीमचं आणि स्वतःच. दिनेश आणि कल्पेश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला जाताना स्मिथला आपण पाहतोय अगदी सिंगल धाब्यानं मात्र इथे सुरुवात घडते.
गोलंदाज सज्ज, वेगानं बॉल ट्रॅव्हल केलाय, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि इथून मात्र अगदी हा डॉट बॉल. चला कुडावे टीम कॅप्टन कुठे असेल आणि सर्व टीम स्क्वॉड आपण इथे रेडी राहायचं पहा. कुडावे टीम कॅप्टन आणि कारण जशा रीतीने मॅच संपेल तशा रीतीने आपण लकी ड्रॉ करणार आहोत सुपर 3 साठी. सेमीफायनल मेगा फायनलच्या लढती आपल्याला पाहायला मिळतील. या चेंडूवर तब्बल 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात आणि धावा संख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे 3 या आकड्यावरती. कुडावे टीमचं कॅप्टन आणि आपटा टीम पहा रेडी राहायचंय कारण जशा रीतीने मॅच संपेल तशा रीतीने आपण लकी ड्रॉ इथे करणार आहोत. अगदी वेगानं ट्रॅव्हल केला आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी ऑफ बॉल अगदी आपण पाहिला अचूक लाईन अचूक लेंथ आणि त्यानंतर मात्र बॅट सरळ इष्टरक्ष बॉल सरळ इष्टरक्षच्या हातामध्ये आणि यस इथून मात्र आणखी एक निर्धाव चेंडू. आता धावसंख्या जरूर कमी असली परंतु ते धावसंख्या रोखण्याचं काम अगदी गोलंदाज स्मिथच्या माध्यमातून केलं जात आहे. सुपर 3च्या लढती अगदी 2 षटकांच्या मॅचेस पाहायला मिळतील. सेमीफायनल मेगा फायनल. इट्स अ डॉट बॉल, इट्स अ वाईट बॉल. पंचांनी अगदी लाईन लिंक पाहिली आणि 1 बाउन्स वॉर्निंग देखील मात्र इथून गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाजाला दिली जाते. धावसंख्या 4 या आकड्यावरती स्थिर अद्याप 3 चेंडूचा खेळ संपलाय, 4 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळेस बॅकवर्ड साईडला डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव मात्र टीमच्या आणि बॅटरच्या अकाउंटमध्ये ऍड केले जाईल आणि धावसंख्या 5 या आकड्यावरती. पाच बॉलचा खेळ संपला आणि 5 धावा धावपटलावरती आहे. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडवरती दिनेश. शेवटच्या बॉलवरती प्रहार, ताकदीचा पुरेपूर वापर, डीप मिड विकेटचं क्षेत्र निवडलं आणि बॉलला उडवला सीमा पार. इट्स अ बिग हिट. येतो दमदार षटकार. टीमची धाव संख्या 11 या आकड्यावरती. येस जाऊ द्या डंपर. चला डंपर थोडासा बाजूला घ्या.
सात धाब्यांची गरज, 12 बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज यस बॉलर नेम प्रतीत. त्याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यांची साऊंड सिस्टीम खरं तर आमचा आवाज संपूर्ण मैदानापर्यंत पोहोचवण्याचं काम शांतारामजी माझेकर यांचे इथे शुभागमन झाले. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं व्यासपीठावर. आपलं देखील स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. प्रतीत यावेळेस